हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. इंग्लिश या सब्जेक्टमध्ये पार्ट 3 यातला लेसन अलोनुष्का ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये या स्टोरीचा पार्ट 1 हा मी लर्न केलेला आहे. आता या स्टोरीचा पार्ट 2 या ठिकाणी मी लर्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अलोनुष्काचा भाऊ हा अलोनुष्काच्या भावाला हंस पक्षी हे पकडून घेऊन जातात आणि अलोनुष्का आपल्या भावाला वाचवण्यासाठी त्यांच्या मागे मागे जात असते. जात असताना तिला पहिल्यांदा त्या ठिकाणी चूल भेटते, ओव्हन भेटतं, म्हणजे चूल भेटते आणि तो ओव्हन तिला त्या ठिकाणी मार्ग दाखवतो. आता त्याने दाखवलेल्या मार्गावर ती पुढे चालत जात आहे. मग पुढे काय होत आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. सून शी केम अँड ॲपल ट्री. पुढे गेल्यानंतर तिला रस्त्यामध्ये ॲपल ट्री भेटतं. ॲपल ट्री टेल मी वेअर द गीज हॅव फ्लोड. ती ॲपल ट्रीला विचारते, अलोनुष्का ॲपल ट्रीला विचारते, टेल मी वेअर द गीज हॅव फ्लोन. तू ॲपल ट्री, तू या ठिकाणी हंस पक्ष्यांना पाहिलं का की जे उडत होते? ईट वन ऑफ माय वाईल्ड ॲपल फर्स्ट सेड द ॲपल ट्री. मग ॲपल ट्री म्हणतो की तू अगोदर माझ्या झाडावरचं एक फळ खा, एक ॲपल खा, मग मी तुला सांगेन. व्हॉट, मी ईट अ वाईल्ड ॲपल? काय, मी एक हे जंगलातला ॲपल खाऊ? ॲट होम वी डोंट ईट इवन गार्डन ॲपल्स. आमच्या घरच्या गार्डनमध्ये इतके ॲपल्स आहे तरीही ते मी खात नाही. सो द ॲपल ट्री केप्ट क्वायट. मग त्या ठिकाणी तो जो ॲपल ट्री आहे तो त्या ठिकाणी शांत होतो. अलोनुष्का रॅन ऑन. ती पुढे पळत जाते. बट देन शी टर्न बॅक अँड सेड. पण नंतर तिला परत लक्षात येतं की नाही, आपल्या भावाला शोधायचं आहे, म्हणून आपल्याला ॲपल ट्री हा मार्ग सांगेल तर आपण त्याचं फळ खाल्लं पाहिजे, म्हणून ती रिटर्न येते. शी टर्न बॅक. ती परत आली अँड सेड आय एम सॉरी ॲपल ट्री. ती ॲपल ट्रीला सॉरी म्हणते. आय डिड लाईक टू टेस्ट युअर ॲपल्स. मला आवडत नाही ॲपल, पण तरीसुद्धा मी टेस्ट करण्याची इच्छा व्यक्त करते. शी एट अ वाईल्ड ॲपल. आणि म्हणून ती त्या ठिकाणी ते वाईल्ड ॲपल खाते. अँड द ॲपल ट्री शोन हर द वे. लागलेच ॲपल ट्री तिला मार्ग दाखवतो की ह्या मार्गाने हंस पक्षी तुझ्या भावाला घेऊन गेले. शी थँक द ॲपल ट्री अँड रॅन ऑन. ती त्याचे आभार मानते आणि पुढे जाते. सून शी केम टू द मिल्क रिव्हर. पुढे गेल्यावर तिला नदी भेटते, ज्या नदीचं नाव आहे मिल्क रिव्हर. सून शी केम टू द मिल्क रिव्हर. त्या ठिकाणी तिला मिल्क रिव्हर भेटते. मग मिल्क रिव्हर प्लीज टेल मी व्हेअर द गीज हॅव गॉन. मग ती मिल्क रिव्हरला विचारते की तुम्ही या हंस पक्ष्यांना बघितलं का जे उडत होते? हॅव सम मिल्क फर्स्ट सेड द मिल्क रिव्हर. मग मिल्क रिव्हर म्हणते की तू अगोदर माझ्या या मिल्क रिव्हरमधलं थोडं दूध तू पी. अलोनुष्का थॉट. ती विचार करू लागली. हॅव अ मिल्क. ती म्हणत विचार करू लागली की आता दूध प्यायचं. ॲट होम आय डोंट टच इवन क्रीम. मी माझ्या घरच्या मिल्कवर जे क्रीम येतं ते सुद्धा खायला मला आवडत नाही. बट देन शी थॉट. पण ती विचार करते, नो आय मस्ट नॉट से दॅट. पण मी आता असं करू शकत नाही. मला जरी आवडत नाही तर सुद्धा मला इथं ते प्यावंच लागेल. सो शी हॅड सम मिल्क अँड द मिल्क रिव्हर शोड हर द वे. ती त्या मिल्क रिव्हरमधलं मिल्क घेते आणि पिते आणि लागलीच ती मिल्क रिव्हर जी आहे ती तिला मार्ग दाखवते. शी थँक द मिल्क रिव्हर अँड रन ऑन. ती त्या मिल्क रिव्हरचे आभार मानते. शी रॅन ओव्हर द फील्ड. ती पुढे जाता शेतात जाते. अँड थ्रू द वूड. पुढे तिला एक झाड भेटतं. ॲट द एज ऑफ वूड. हे जे झाड आहे शी सॉ हट ऑन हेन्स फीट. तर हे जे झाड आहे तर हे झाड कसं दिसत आहे? जसं एखादी हेन्स असते, जी काही कोंबडी असते, तिला जसे खाली पाय आहे तसेच हे जे हट आहे, ही जी झोपडी आहे, या झोपडीला सुद्धा खाली पाय आहे. या चित्रामध्ये दाखवले की या झोपडीला पाय आहेत. टर्निंग राऊंड अँड राऊंड. आणि ते गोल फिरत आहे. इनसाइड द हट सॅट बाबा योगा. या घरामध्ये बाबा योगा नावाचा व्यक्ती राहतो. द विच. बाबा योगा हे कोण आहे
द विच ती एक चिटकीण आहे किंवा एक राक्षसीन आहे. विच म्हणजे चिटकीण किंवा राक्षसीन. अँड ॲज द हट टर्न आणि म्हणून ते घर फिरत आहे. अलोनुष्का सॉ इवान्शुका स्लीपिंग इन अ कॉर्नर. अलोनुष्काने पाहिलं की त्या झोपडीच्या आतमध्ये आपला जो भाऊ आहे तो झोपलेला आहे एका कोपऱ्यात. अलोनुष्का वॉज फ्रायटन. ती घाबरली. बट व्हॉट कुड शी डू. परंतु आता आपल्याला घाबरून चालणार नाही. सी वेट इनसाइड द हट. ती त्या झोपडीत गेली. हू आर यू आस्क बाबा योगा. मग बाबा योगा विचारतो की कोण आहे तू. अँड व्हाय हॅव यू कम. आणि इथं का आली आहेस. आय एम अलोनुष्का. I am Alunushka and I have come to take my baby brother, said she and pick up her baby brother. ती सांगते की मी अलोनुष्का आहे आणि माझ्या भावाला तू पकडून आणले तर त्याला मी सोडण्यासाठी इथं आलेली आहे. ती लागलीच तिथं जाते आणि आपल्या भावाला उचलते. पिकअप म्हणजे उचलणे. कम टू टेक युअर बेबी ब्रदर. ही लाभ बाबा योगा. बाबा योगा हसतो की तू तुझ्या ब्रदरला इथून घेऊन जाऊ शकत नाही. आय हॅव गॉट युअर बेबी ब्रदर अँड नाऊ आय हॅव गॉट यू टू. तू आता इथं तुझ्या भावाला घेऊन जाऊ शकत नाही. पण ती म्हणते की नाही मी माझ्या भावाला घेऊनच जाईल. ओ नो यू हॅवंट सेड अलोनुष्का. मग अलोनुष्का म्हणते नाही तू कशी घेऊन जाऊ देत नाही. होल्डिंग इवान्शुका. तिने लागलीच इवान्शुकाला घट्ट पकडलं. शी जम्प आउट ऑफ द हट. ती लागलीच उड्या मारत त्या हटमधून बाहेर पडू लागली. अँड बिगॅन टू रन बॅक होम अगेन. आणि आपल्या घराकडे परत यायला निघाली. देन बाबा योगा द विच कॉल्ड अप द गीज. बाबा योगाने लागले आपले जे हंस होते त्या हंसांना बोलवलं. गीजला बोलवलं. गो आफ्टर द चिल्ड्रेन अँड ब्रिंग देम बॅक टू मी शी शाउटेड. मग त्या ठिकाणी जी बाबा योगा होती जी चिटकीण होती ती ओरडली की जा आणि त्या मुलाला पुन्हा परत घेऊन या. द गीज वेंट फ्लाईंग आफ्टर द चिल्ड्रेन. मग ते जे गीज होते ते त्या मुलाचा पाठलाग करू लागले. त्या अलोनुष्काचा पाठलाग करू लागले. अलोनुष्का रॅन टिल शी कम टू द मिल्क रिव्हर. अलोनुष्का पळत जात होती. तिला मिल्क रिव्हर भेटली. मिल्क रिव्हर हाईड अस प्लीज क्विकली. द मिल्क रिव्हर हाईड द चिल्ड्रेन. ती मिल्क रिव्हरला रिक्वेस्ट करते की कृपया मला या ठिकाणी लपव. द गीज कुड फाइंड देम अँड टर्न बॅक. हे जे गीज आहे हे आम्हाला शोधत आहे आणि आम्हाला शोधून ते परत माझ्या भावाला घेऊन जातील. मग त्या ठिकाणी ती मिल्क रिव्हर त्यांना लपवते. अलोनुष्का बिगॅन टू रन अगेन बट द गीज सॉ द चिल्ड्रेन अँड केम आफ्टर देम. अलोनुष्काच्या पाठीमागे ते गीज जात होते परंतु त्यांना मात्र अलोनुष्का आणि तिचा लहान भाऊ त्या ठिकाणी सापडला नाही. होल्डिंग हर ब्रदर अलोनुष्का रॅन टिल सी केम टू द ॲपल ट्री. त्यानंतर ती पुढे गेली आणि तिला ॲपल ट्री भेटला. ॲपल ट्री हाईड अस प्लीज क्विकली. द ॲपल ट्री हाईड द चिल्ड्रेन इन इट ब्रँचेस. द गीज कुड नॉट फाइंड देम अँड टर्न बॅक. आता ती ॲपल ट्रीकडे जाते आणि ॲपल ट्रीला सांगते की ॲपल ट्री हाईड अस. आम्हाला लपव नाहीतर ते जे हंस पक्षी ते माझ्या भावाला पुन्हा पकडून घेऊन जातील. म्हणून ते ॲपल ट्री त्या दोघांना आपल्या झाडाच्या फांद्यांमध्ये लपवतो. अलोनुष्का बिगॅन टू रन अगेन. अलोनुष्का पुन्हा तिथून निघाली आणि पुढे पळत जात होती. बट द गीज सॉ द चिल्ड्रेन अँड फ्ल्यू आफ्टर देम होल्डिंग हर ब्रदर. त्या ठिकाणी ती आपल्या भावाला घट्ट पकडून पुढे पळत होती. अलोनुष्का रॅन टिल सी केम टू द ओव्हन. आता पुढे गेल्यावर तिला ओव्हन भेटला. हाईड अस प्लीज ओव्हन सेड अलोनुष्का. क्विकली द ओव्हन हिड द चिल्ड्रेन. द गीज कुड नॉट फाइंड देम. त्या ठिकाणी ती ओव्हनला रिक्वेस्ट करते की मला लवकरात लवकर लपव. हाईड अस. आम्हाला दोघांना लपव नाहीतर ते हंस पक्षी पुन्हा आम्हाला दोघांना पकडून घेऊन जातील. देन फ्ल्यू राऊंड अँड अप अँड डाऊन बट इट वॉज नो यूज. अशा प्रकारे ती त्या ठिकाणी पळत जात होती आणि त्या पक्ष्यांना मात्र ते कुठेही दिसले नाही. ॲट लास्ट दे टर्न अँड फ्ल्यू बॅक टू बाबा योगा. त्या हंस पक्ष्यांनी पाहिलं की हे दोघेही भाऊ बहिणी आपल्याला कुठेही दिसत नाही म्हणून ते आता रिटर्न आपल्या बाबा योगाच्या घरी गेले. देन अलोनुष्का क्रोल आउट ऑफ द ओव्हन विथ हर बेबी ब्रदर अँड रॅन होम विथ हिम. अलोनुष्काने आपल्या भावाला घेतलं आणि आपल्या घरी पोहोचली. अँड बिफोर लॉंग फादर अँड मदर केम होम टू. आणि लागलीच थोड्या वेळात तिची आई आणि वडील हे दोघंही घरी आले. तर अशा प्रकारे
या स्टोरीमधून तिने आपल्या भावाला कशाप्रकारे वाचवलं, आपल्या भावाचं कशाप्रकारे संरक्षण केलं हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्टोरी आवडल्यास स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.